Hello everyone. We already started the syllabus for your second sessional examination. Okay. The name of the topic from the second part, that is drug dependence. Okay. It's your topic number 11 from part 2, that is clinical pharmacy. Okay. Drug dependence. What do you mean by the word drug? Drug is used for the treatment. Okay. Introduction of this particular topic. Every society has a trend of use of drugs that alters mood, pleasures, feelings, attitude and behavior. Okay. प्रत्येक सोसायटीमध्ये ड्रग यूज करण्याचा एक ट्रेंड आलाय. ठीक आहे. त्यासाठी एक तर मूड अल्टर करण्यासाठी, प्लेजरसाठी किंवा फिलिंग, ॲटिट्यूड अँड बिहेवियर या गोष्टीसाठी हे ड्रग यूज होतं. ओके. When they are repeatedly consumed, it leads to habit or addiction. It is called as drug dependence. Okay. एखाद्या ड्रगचं हॅबिट किंवा ॲडिक्शन लागलं तर त्याला आपण काय म्हणायचं? ड्रग डिपेंडन्स. म्हणजे ड्रग वरती डिपेंड राहणं. ओके. त्याला आपण काय म्हणायचं? ड्रग डिपेंडन्स. ओके. टोटल 5 डेफिनेशन या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपण वन बाय वन बघूया. ड्रग अब्यूज म्हणजे काय बघा. इट इज डिफाइंड ॲज द कन्झम्पशन ऑफ अ ड्रग अपार्ट फ्रॉम द मेडिकल नीड. ओके. मेडिकल नीड शिवाय म्हणजे ट्रीटमेंट शिवाय आपल्याला ड्रग यूज करण्याचा जो हॅबिट लागतं, लत लागते, त्याला आपण काय म्हणायचं? ड्रग अब्यूज. ओके. और इन एक्सेस क्वांटिटीज और नॉट फॉर मेडिकल पर्पज ऑफ एनी ड्रग टू एक्सपिरियन्स इट्स प्लेजरेबल इफेक्ट. ओके. काही लोकांना झोप लागत नाही. ओके. इनसोमनिया डिसीज असतं त्यांना, रात्री झोप न लागणे. त्यावेळेस आपण काय करतो? मेडिसिन घेत असतो. ओके. टू फील इट्स एक्सपिरियन्स इट्स प्लेजरेबल इफेक्ट्स. ओके. ड्रग अब्यूज म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, मेडिकल नीड शिवाय आपण जे जे ड्रग घेतो त्याला आपण काय म्हणायचं? ड्रग अब्यूज. ओके. नेक्स्ट आहे वर्ड ड्रग ॲडिक्शन. इट इज स्टेट ऑफ क्रोनिक और पिरियडिक intoxication resulting from repeated consumption of a drug is nothing but the drug addiction. Next आहे drug habituation. Okay. Habit तयार होतं. It is a state resulting from the repeated use of the same drug is nothing but the drug habituation. Okay. Repetition होतं. Next आहे drug tolerance. It is a condition in which a decreased therapeutic response of a drug or related drug effect shown by an individual. Okay. It is a condition. असं एक कंडिशन तयार होतो किंवा असं एक स्टेट येतं in which decreased therapeutic response घालवण्यासाठी आपण काय करतो? किंवा टॉलरेट होतं of a drug or related drug effect shown by an individual. ओके. किती ड्रग दिलं तरी त्याला ते टॉलरेट होत जातं. ओके. नेक्स्ट आहे ड्रग डिपेंडन्स. As per World Health Organization, it is defined as it is a state in which a psychic and sometimes physical in which the user has a compelling desire to continue taking the drug either to experience its effects or to avoid the discomfort of its absence. Okay. आपल्याला असे सवय लागतात, स्पेशली सायकिक म्हणजे आपल्याला सायकोलॉजिकली आपण त्यावरती डिपेंड होतो किंवा समटाइम फिजिकल. ओके. म्हणजे ते घेतल्यानंतर आपल्याला चैन पडत नाही. अशा वेळेस आपण ते ड्रग काय करतो? घेत राहतो. आयदर इट्स effect or experience and sometimes it's to avoid the discomfort. Okay. कळतं? हे 5 डेफिनेशन आहेत. लेट्स सी द डिफरन्स बिटवीन ड्रग ॲडिक्शन अँड ड्रग हॅबिच्युएशन. ड्रग ॲडिक्शन मध्ये 5 पॉईंट दिलेले आहेत आणि ड्रग हॅबिच्युएशन मध्ये सुद्धा हे 5 पॉईंट दिलेले आहेत. एकदा लक्ष द्या. इकडे तुम्ही पहिले हे काय आहेत त्याचे डेफिनेशन असतात. फर्स्ट पॉईंट म्हणजे इट इज स्टेट ऑफ क्रोनिक और पिरियडिक इंटॉक्सिकेशन ड्यू टू रिपीटेड कन्झम्पशन ऑफ अ ड्रग. इकडे बघा, इट इज अ स्टेट रिझल्टिंग फ्रॉम द रिपीटेड यूज ऑफ ड्रग्स. ओके. नेक्स्ट अ कंपल्शन ऑर टू कंटिन्यू टेकिंग द ड्रग और ओव्हर पॉवरिंग डिझायर्स. ओके. डिझायर म्हणजे काय? इच्छा, तीव्र इच्छा होणे. इकडे बघा, अ डिझायर बट कंपल्शन टू टेकिंग अ ड्रग टू इम्प्रूव्ह अ सेन्स ऑफ वेल बिईंग. ओके. आपल्याला हॅबिट फॉर्म झाल्यामुळे काय होतं? आपल्याला एक सेन्स येतं की आपण हे कंटिन्यू केलं पाहिजे. Next and number third point, a tendency to increase a dose of drug in drug addiction. Little or no tendency to increase a dose of drugs. Okay. A psychic
particularly physical dependence shown by the individual on the effect of the drug. Okay, सायकिक किंवा फिजिकल म्हणजे आपल्याला काही बॉडी पार्ट्स वरती त्याचा इफेक्ट होतो. सम सॉर्ट ऑफ सायकिक डिपेंडन्स बट नन ऑफ फिजिकल डिपेंडन्स शोन बाय एन इंडिव्हिज्युअल इन ड्रग हॅबिच्युएशन. लास्ट पॉइंट, withdrawal symptoms are observed. Example, morphine, heroin, alcohol, LSD. Okay, and its derivatives. आपण LSD म्हणजे काय बघूया आपण. नेक्स्ट आहे लिटल और नो विड्रॉल सिम्पटम्स आर देअर. म्हणजे अचानक आपण ड्रग जर बंद केलं तर काय काय सिम्पटम्स येऊ शकतात बॉडीवरती ते सांगण्यासाठी हे विड्रॉल सिम्पटम असतात. नेक्स्ट पॉइंट आहे डिफरन्स बिटवीन सायकोलॉजिकल डिपेंडन्स अँड फिजिकल डिपेंडन्स. ओके, सायकोलॉजिकल म्हणजे आपले मेंटल रिलेटेड जे डिपेंडन्स असतात ड्रग वरती, ठीक आहे, त्याला आपण सायकोलॉजिकल डिपेंडन्स म्हणतो. आणि फिजिकल म्हणजे काय आपल्या बॉडीवरती त्याचं काय डिपेंडन्स ड्रगचं काय इफेक्ट होतो ते बघण्यासाठी आपण फिजिकल डिपेंडन्स हे बघतो. बघूया आपण वन बाय वन. हे त्यामध्ये सुद्धा 5 पॉइंट दिलेले आहेत. इट इज स्टेट कॅरेक्टराइज बाय द इमोशनल और मेंटल डिझायर टू कंटिन्यू टेकिंग अ ड्रग. ओके, डिझायर म्हणजे इच्छा होणे. इट इज अ स्टेट विच शोज इटसेल्फ बाय इंटेन्स फिजिकल डिस्टर्बन्सेस इन केस द ड्रग इज नॉट ॲडमिनिस्टर्ड. ओके, जर ड्रग आपण घेतलं नाही तर आपल्याला फिजिकल डिपेंडन्स होऊ शकतं. ओके, नो कंपल्शन टू टेक द ड्रग, देर इज अ कंपल्शन टू टेक द ड्रग. ओके, withdrawal symptoms are observed or very minor. Withdrawal symptoms or abstinence symptoms are observed. Withdrawal symptom म्हणजे काय, अचानक आपण ड्रग बंद केलं, घेणं बंद केलं तर आपल्या बॉडीवरती किंवा आपल्या सायकोलॉजिकल वरती काय इफेक्ट होतं ते ऑब्झर्व करणं. No need of specific drug to treat withdrawal symptoms in case of any. Specific antagonist with supportive therapy is needed. Okay, example nicotine, caffeine, and इकडे physical dependence मध्ये opiates and alcohol. Okay, आता याच्यावरती ट्रीटमेंट कसं केलं पाहिजे बघा ड्रग अब्यूज वरती. ओके, हा पूर्ण जे 4 पॉइंट दिले आहेत हे गव्हर्नमेंटने डिसाइड केलेले पॉइंट्स आहेत. ओके, ट्रीटमेंट ऑफ ड्रग अब्यूज, अशा पेशंट वरती आपण कसं ट्रीटमेंट केलं पाहिजे बघा. द वे ऑफ ट्रीटमेंट फॉर द ड्रग अब्यूज पेशंट इज एज फॉलोज. डिटॉक्सिफिकेशन नंबर 1. नंबर 2, केअर ऑफ विड्रॉल सिम्पटम. नंबर 3, रिहॅबिलिटेशन अँड गव्हर्नमेंट सपोर्ट. ओके, आता आपण वन बाय वन बघूया की ट्रीटमेंट कसं दिलं पाहिजे ड्रग अब्यूज पेशंट वरती. जे हॅबिट फॉर्मिंग ड्रग्ज असतील किंवा जे ड्रग घेतल्यानंतर माणसांना चैन पडत नाही अशा पेशंट वरती कसं ट्रीटमेंट केलं पाहिजे बघा. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय बघा. Firstly, the adverse effect result from the drug abuse with the specific drugs are treated by hospitalizing the patient. Hospitalize केलं पाहिजे आपण पेशंटला. The use of such drugs are stopped immediately. Okay, असे ड्रग आपण completely stop केलं पाहिजे under the observation of physician in the hospital. Okay, number 2, care of withdrawal symptoms. A drug has the tendency to produce withdrawal symptoms either psychologically or physically. Okay, psychological म्हणजे काय, mentally illness. Okay, physical which are treated by the gives medicines like analgesics. Okay, analgesics means what, which relieves the body pain. Antiemetics which reduce the vomiting sensations, and multivitamin therapy depending upon the conditions is nothing but the care of withdrawal symptoms. Withdrawal symptom म्हणजे काय, जे आपण ड्रग घेणं बंद केलं तर त्यावेळेस काय काय होऊ शकतं. ओके, नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं आहे रिहॅबिलिटेशन. इट्स अ पार्ट ऑफ लॉंग टर्म ट्रीटमेंट फॉर द दोज पेशंट हु नीड मोर सपोर्ट्स अँड सायकोथेरपी फॉर द विक्टिम्स ऑफ नार्कोटिक ड्रग्ज ऑर अल्कोहोल्स. ओके, नार्कोटिक जे ड्रग्ज असतात हेरोईन असेल, गांजा असेल, चरस असेल, अशा लोकांना मेंटल सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे आणि सायकोलॉजिकल सुद्धा त्यांना ट्रीटमेंट चालू केलं पाहिजे. ओके, अ सेल्फ हेल्प ग्रुप लाईक नार्कोटिक्स एनोनिम्स अँड अल्कोहोलिक एनोनिम्स आर वर्किंग टुगेदर. ओके, नार्कोटिक एनोनिम्स NA असं असतं आणि अल्कोहोलिक एनोनिम्स AA असं आहे. ते रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये आपल्याला खूप मदत करतात हे लोक. ठीक आहे, नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट सपोर्ट. इट इज नॉट अ पार्ट ऑफ द डायरेक्ट ट्रीटमेंट बट द कंट्रोलिंग द ड्रग्स अंडर द NDPS मीन्स नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. हे PG मध्ये तुम्हाला सेपरेट टॉपिकच आहे, त्यामध्ये सगळं कव्हर होईल. ऍक्ट 1985 कॅन स्टॉप द पॉप्युलेशन फ्रॉम गेटिंग ऍडिक्टेड. ओके, असं गव्हर्नमेंटनं रूल केलेलं आहे NDPS अंतर्गत. त्यामध्ये तुम्हाला हे ड्रग कसं स्टॉप केलं पाहिजे किंवा अशा पॉप्युलेशनची संख्या कसं कमी केलं पाहिजे हे त्यामध्ये सांगितलं जातं. नेक्स्ट आहे कॉमनली अब्युज ड्रग्स. क्लासिफिकेशन दिले त्यांनी. क्लासिफिकेशन ऑफ कॉमनली अब्युज ड्रग्स. नार्कोटिक्स मध्ये कुठले आहेत बघा, ओपिएट्स, त्यामध्ये मॉर्फिन, हिरोईन, पॅथेडिन. ओके,
CNS डिप्रेसंट, ओके, अल्कोहोल्स, बार्बिच्युरेट्स अँड सेडेटिव्स, ओके, CNS डिप्रेस करतात, आपले सेंट्रल नर्वस सिस्टम जे आहे ते डिप्रेस करून टाकतात, ठीक आहे. स्टिम्युलंट्स, CNS स्टिम्युलंट्स मध्ये टोबॅको आहे, कॅफिन अँड कोकेन, हे काय स्टिम्युलंट्स आहेत, ओके. हे उत्तेजित करणारे ड्रग्स आहेत, CNS स्टिम्युलंट्स आपण म्हणतो. आणि CNS डिप्रेस करणारे ड्रग्स म्हणजे कुठले, अल्कोहोल आहे, बार्बिच्युरेट्स अँड सेडेटिव्स. हॅल्युसिनेशन म्हणजे काय, LSD अँड कॅनॅबिस, ओके, हे आपण बघूया. नेक्स्ट आहे इन्हालंट्स, हायड्रोकार्बन्स, ऍसिडोन, पेट्रोल अँड बेन्झिन, ओके, हे काही इन्हालंट्स आहेत. हे काय आहेत, हे क्लासिफिकेशन ऑफ कॉमनली अब्युज ड्रग्स, ओके. त्यामध्ये आपण वन बाय वन बघूया. ओपिएट्स म्हणजे काय, इट्स अ व्हेरी कॉमन इन ऍडिक्ट पर्सन, ओके. मॉर्फिन असतील, हिरोईन असेल, हे ड्रगचे नाव आहेत, ओके. हिरोईन अँड ब्राउन शुगर आर चॉईस ऑफ ड्रग्स. अ डोस ऑफ 25 मिलीग्राम ऑफ हिरोईन्स इफेक्ट्स लास्ट फॉर अबाउट 4 hours, ओके. एकदम बेशुद्ध पडल्यासारखं होतो तो माणूस. सो रिपीटेड ऍडमिनिस्ट्रेशन इज नीडेड टू अवॉइड सायकोलॉजिकल अँड फिजिकल डिसकम्फर्ट, ओके. मेडिकल कॉम्प्लिकेशन काय काय येऊ शकतात बघा, ओपिएट्स आपण जर घेतलं तर. ओपिएट्स पेशंट शो सिम्पटम्स लाईक कॉन्स्टिपेशन, एक्साइटमेंट, ड्राउझीनेस, स्वेलिंग ऑफ हँड्स अँड फीट, ओके. कॉन्स्टिपेशन म्हणजे माहिती तुम्हाला, एक्साइटमेंट, ड्राउझीनेस म्हणजे झोप येणे, ओके. पिन पॉइंट प्युपिल्स, इम्पोर्टन्स इन मेल, ओके. मीन्स इम्पोर्टन्स मीन्स व्हॉट, the male or the person is unable to produce the child is nothing but the impotence. There are chances of hepatitis and AIDS due to use of contaminated needles during administration of this particular drugs, okay. Withdrawal symptoms बघा, हे ड्रग आपण सडन स्टॉप केलं तर काय काय इफेक्ट होतं बॉडीवरती. सडन स्टॉपेज ऑफ मॉर्फिन और हेरोइन शोज withdrawal symptoms which varies with person to person depending upon his physical capacity or capability. The abstinence symptoms begins after 8 hours of the last dose and it lasts for couple of months, okay. Abstinence किती वेळासाठी राहू शकतं बघा, 8 hours पर्यंत आणि couple of months पर्यंत सुद्धा ते स्टेबल राहू शकतं, ओके. त्याच्यानंतर आफ्टर 8 hours काय होतं, यॉर्निंग, जांभळे येणे, एन्झायटी म्हणजे थकवा येणे, स्वेटिंग म्हणजे घाम येणे, क्राईंग, रडायला सुद्धा लागतं त्याला, आणि रिनोरिया, ओके. ऍट 20 hours चिल्स अँड पॅनिकनेस, चिल्स म्हणजे काय, थंडी वाजणं, त्याला अचानक थंडी चालू होतं. आफ्टर 24 and 48 hours नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया, हायपरटेन्शन विच मे लीड्स टू फीवर, ओके. अप टू 1 week सिव्हिअर मसल क्रॅम्प्स, ओके. आपल्या हातपायाला मुंग्या येणं किंवा मसल क्रॅम्प म्हणजे मसल ट्विस्टेड होणं. वीक 2 months बघा, स्लीप डिस्टर्बन्सेस, इनसोमनिया, रात्री झोप न लागणे आणि थकवा येणं, ओके. या गोष्टी होऊ शकतात, ओके. ट्रीटमेंट काय बघा याच्यावरती. द पर्पज ऑफ ट्रीटमेंट इज नॉट ओनली टू सिक्युअर द पेशंट बट टू ऑब्टेन complete abstinence of drug. It involves pharmacological approach and number 2 psychological approach, okay. Pharmacological approach काय बघा, narcotic antagonist like naltrexone, okay. हे लक्षात ठेवा नाव, हे काय नार्कोटिक अँटागोनिस्ट आहेत, ओके. इज गिवन ओरली, इट ब्लॉक्स द ऍक्शन ऑफ ओपिएट्स, ओके. ओपिएट्स ऍक्शन ब्लॉक करण्यासाठी होतो. अ सबस्टिट्यूट लाईक मेथॅडोन ऍट अ डोस ऑफ 30 milligram is divided. Dosage is given for initial 3 days, then the dose is reduced to 10 milligram per day, okay. Initial dose किती आहे त्याचं, 30 milligram orally for 3 days and reduced to the up to 10 milligram per day in the next dose level, okay. Psychological approach बघा, apart from the drug treatment, moral support and social counseling is desirable in such conditions, okay. ज्या लोकांना ते असले ड्रग अब्यूज पेशंट मानतात त्या लोकांकडून त्यांना मॉरल सपोर्ट आणि सोशल काउन्सिलिंग सुद्धा खूप गरजेचं आहे. काउन्सिलिंग या शब्दाचा अर्थ काय, आपण त्यांना योग्य ते सल्ला देणं, त्यांना मेडिकल ऍडवाइस त्यांना पुरवणं, हे गोष्टी यामध्ये येतात, ओके. परत आपण हे 1 by 1 बघूया. आतापर्यंत काय काय पाहिलं आपण, ओके. पहिले 5 डेफिनेशन पाहिले आपण, ठीक आहे. ड्रग अब्यूज, ऍडिक्शन, हॅबिच्युएशन, टॉलरन्स अँड डिपेंडन्स. त्याच्यानंतर 2 डिफरन्स बिटवीन बघितले, ड्रग ऍडिक्शन आणि ड्रग हॅबिच्युएशन. त्याच्यानंतर सायकोलॉजिकल डिपेंडन्स म्हणजे काय, फिजिकल डिपेंडन्स म्हणजे काय, ट्रीटमेंट पाहिले आपण त्याच्यावरती, आणि कॉमनली अब्यूज ड्रग्स, त्याचे ओपिएट्स, हा पार्ट आपण इथे कम्प्लीट केलेला आहे, ओके. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. थँक्यू.